ठीक आहे. नमस्कार सगळ्यांना, स्क्रीन दिसत आहे का? हो सर. ओके. बघा, स्क्रीनवरती तुम्हाला बघा, मिनिट. ठीक आहे. ओके, तर आपण आज काय करणार आहे? वर्णमाला. कुठला टॉपिक पाहणार आहे? मराठीचा. आता मराठी ग्रामर मध्ये आपणास मराठी व्याकरणामध्ये आपण ठरवल्यानुसार साधारणतः आपल्याला 25 मार्काच्या आसपास मार्क्स घ्यायचे आहेत. तर त्यापैकी वर्णमाला हा जो चॅप्टर आहे तो तुम्हाला साधारणतः 2 ते 3 एवढे मार्क्स देईल. वर्णमाला हा चॅप्टर किती मार्काला विचारला जाईल? साधारणतः 2 ते 3 मार्काला विचारला जाईल. तर याच्यामध्ये आपण आता काय केलेलं आहे, ही एक पीडीएफ आहे आणि म्यूट करा जरा. हा म्यूट करा. हॅलो. 8, 9, 10, even. हॅलो. हा म्यूट करा. तर 2 ते 3 मार्कासाठी वर्णमाला हा चॅप्टर आपल्याला विचारला जाईल. आता या पीडीएफ मध्ये अतिशय सखोलतेनं वर्णमालेचा अभ्यास केलेला आहे. बघूया आपण आता सुरुवातीला काय काय आहे त्याच्यामध्ये. आता बघा, वर्णमाला इथं फक्त वर्ण दिलेला आहे, असू द्या. वर्णमाला, तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. एक आहेत स्वर वर्णमालेमध्ये, दुसरे आहेत स्वरादी, तिसरे आहेत व्यंजन. बघा, त्याच्यामध्ये आपल्याला स्वर मध्ये टोटल स्वर 14 दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर स्वरादी 2 आहेत आणि व्यंजन 34 आहेत. पुन्हा स्वरामध्ये काय आहे? दीर्घ स्वर आहेत, ऱ्हस्व स्वर आहेत, दीर्घ स्वर आहेत आणि संयुक्त स्वर आहेत. ऱ्हस्व स्वर किती आहेत? 6, दीर्घ स्वर आहेत 4 आणि संयुक्त स्वर आहेत 4. 6 आणि 4 10 आणि 4 14. आपल्याला माहित आहे स्वरादी आणि आहा खाली दिलेला आहे. त्याच्यानंतर व्यंजनामध्ये आपणास बघा, जसं आपण अर्धस्वर, हे सगळे स्वर आहेत. काय आहेत? हे स्वर आहेत. स्वरामध्ये पुन्हा प्रकार आहेत. काय? कठोर स्वर, मृदू स्वर
आणि अनुनासिक हे प्रकार आहेत स्वरामधले. त्याच्यानंतर अर्धस्वर आहेत, उष्मे आहेत, महाप्राण आहेत आणि स्वतंत्र एक स्वर आहे आपल्याकडे, व्यंजन आहे. तर हे जे स्वतंत्र व्यंजन आहे त्याचा पण आपण अभ्यास करणार आहे. आता याच्यामध्ये व्यंजन आहे, हे इकडे स्वर आहेत फक्त. तर कठोर मध्ये आपणास किती व्यंजन आहेत? 10 व्यंजन कठोर आहेत. मृदू व्यंजन ही 10 आहेत. अनुनासिक 5 आहे. अर्धस्वर 4 आहेत. उष्मे 3 आहेत. महाप्राण 1 आहे ह. आणि स्वतंत्र जो आपला व्यंजन आहे किंवा स्वतंत्र संयुक्त स्वतंत्र जो आहे तो ळ आहे. तर ते एक आपण पाहणार आहे. आता याच्यात थोडंसं पुढे जाऊया. बघा, याच्या पुढे गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल, इथं ठेवतो मी म्हणजे सगळ्यांच्या लक्षात येईल. आता याच्यात काय दिलेलं आहे आपल्याला बघा. आता आपण काय करणार आहे, जे आपलं उच्चार स्थान आहे, उच्चार स्थानानुसार स्वराचे प्रकार किंवा व्यंजनाचे प्रकार कोणत्या कॅटेगरीत ते आहे ते दिलेलं आहे. तर कंठ वर्ण बघा. आता कंठ वर्ण कोणकोणते आहेत? अ आहे, आ आहे, बरोबर. इकडे व्यंजनामध्ये काय आहे? स्वरादीमध्ये अम आहे. व्यंजनामध्ये क चा वर्ग आहे. क, ख, ग, घ आणि ङ, वाङ्मय मधला ग. त्याच्यानंतर ह हा महाप्राण सुद्धा काय आहे? कंठ आहे. कंठ महत्वाचा आहे हे सुद्धा, याच्यावर पण प्रश्न येतो. तुम्ही साधारणतः हे लक्षात ठेवायचं आहे. कंठ लक्षात आलं सगळ्यांच्या? कंठ म्हणजे कंठातून उच्चार होणार आहे. कंठ म्हणजे काय? कंठापासून. फॉर एक्झाम्पल उच्चार करून पहा. अ कुठून होतोय? कंठापासून. आ, अम, क, ख, ग, घ आणि ग म्हणजे वाङ्मय मधला ग. त्याचबरोबर ह हा सुद्धा काय आहे? कंठ आहे. त्याचा उच्चार कुठून होतोय? कंठापासून. म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे? कंठ म्हणलेलं आहे. आता बघा, त्याच्यानंतर तालव्य. आवाज येत आहे सगळ्यांना? स्क्रीन दिसत आहे का? हो सर, दिसते. हा. आता बघा, तालव्य हा पण एक वर्ग आहे. तर याच्यामध्ये ई, ई, च, च, ज, झ, त्र, य, श हा एक ग्रुप आहे. कशाचा? तालव्याचा. तालव्य. तालव्यामध्ये काय आहे? स्वरामध्ये ई आहे, ऱ्हस्व स्वर, त्याचबरोबर ई, दीर्घ आहे. त्याच्यानंतर व्यंजनामध्ये च चा जो वर्ग आहे, च वर्ग तुम्हाला माहिती असेल. क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग हे वर्ग आहेत. आणि याच्या पुढे काय असतंय? याच्यातले जी पहिली 2 असतात अक्षर ती काय असतात? कठोर असतात. दुसरी 2 असतात ती मृदू असतात. पहिली 2 कशी असतात? या क वर्गातली पहिली 2 कठोर, दुसरी 2 मृदू आणि जे शेवटीच एक आहे म्हणजे 5वं ते काय असतं? अनुनासिक. सगळ्यांच्या लक्षात येतं हे? क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग. हॅलो, हॅलो, एक जण कोणीतरी सांगा मला. परत एकदा सांगता का सर जर प्लीज? हा, कठोर, मृदू, अनुनासिक हे काय आहे? इथं त्याचं वर्गीकरण दिलेलं आहे. जे क वर्गातले प्रथम 2 ध्वनी आहेत त्याला मध्ये काय आहे आपल्याला? क, ख हे कठोर आहे. त्याच्यानंतर ग, घ हे मृदू आहे. तसं ह्या पंचवर्णातलं क, च, ट, ठ आणि थ, त या वर्गातलं जे पहिले 2 आहेत ते कठोर असतात आणि दुसरे 2 असतात ते मृदू असतात आणि जो शेवटचा असतो तो अनुनासिक असतो. त्याच्यानंतर हे पुढचं आहेच आहे. तर आपण काय पाहिलं? सुरुवातीला कंठवर्ण पाहिलं. कोणकोणते आहेत? अ, आ, अम, क, ख, ग, घ, ग, ह. त्याच्यानंतर तालव्य पाहिलं. ई म्हणजेच ऱ्हस्व ई आणि दीर्घ ई. त्याच्यानंतर च वर्गातलं च, च, ज, झ, ग, य, श हे काय? तालव्य आहेत. त्याच्यानंतर मूर्धन. बघा, मूर्धन म्हणजे काय आहे? ऋ, ऋ ऋषीचा आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये ट वर्ग आहे. ट, ठ, ड, ढ, न, र, श,
आणि इकडं हा स्वतंत्र आहे ळ, तो पण काय होतोय या मूर्धनमध्येच येतोय. याची रेषाच आहे ही अशी. त्याच्यानंतर आहे दंत्य, याच्यामध्ये लृ, क्लृप्ती मधला जो लृ आहे तो तिथं दिलेला आहे ऱ्हस्व. त्याच्यामध्ये त वर्ग, आपल्याला त चा वर्ग आपल्याला पाहायचा आहे. कुठले आहेत हे? तर त चा गट कोणता कोणता आहे? त, थ, द, ध, न, ल, स, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्या पुढे आपल्याला थोडक्यात दिलेलंच आहे, ते पण पाहूया. ओष्ट्य म्हणजे ओठानं. ओष्ट्य म्हणजे काय? ओठाद्वारे आपण जे उच्चारतो तेव्हा. बघा आता, उ, ऱ्हस्व दीर्घ, त्याच्यानंतर प वर्ग, प, फ, ब, भ, म, हे काय आहेत? ओष्ट्य आहेत. त्याच्यानंतर दंतोष्ट्य, काय शब्द आहे? दंतोष्ट्य, तो एकच आहे. दंतोष्ट्य काय आहे? एकच आहे. व लक्षात ठेवायचं. कंठ तालव्य, त्याच्यानंतरच आहे कंठ तालव्य, ऍ, ए आणि ऐ. त्याच्यानंतर कंठोष्ट्य, कंठोष्ट्य, त्याच्यामध्ये अ, ओ आणि औ हे 3 आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो वर्ग आहे आपला किंवा त्याचा जो प्रकार आहे उच्चार वर्णावरून, तो आहे दंत तालव्य. तर याच्यामध्ये च, छ, ज आणि झ, याचं जे डिस्क्रिप्शन आहे ते आपण खाली पाहणारच आहे. ठीक आहे, तर हे झालं प्राथमिक याची माहिती. आता याच्यानंतर आपल्याला जी महत्वाची माहिती आपण डिटेलमध्ये पाहणार आहे ती अशी आहे. बघा काय आहे? वर्णाचे उच्चारानुसार 9 प्रकार पडतात. आताच आपण पाहिलं प्राथमिक मध्ये. आता इथं डिटेलमध्ये पाहू. कंठ किंवा मृदू तालव्य वर्ण 9 आहेत. कशाला म्हणायचं कंठ? बघा, कंठातून उच्चारल्या जाणाऱ्या वर्णांना कंठवर्ण असे म्हणतात. त्याच्यामध्ये स्वर 2 आहेत, अ, अ. स्वरादी आहेत, विसर्ग, स्पेशली स्वरादी एकच आहे, तो विसर्ग अम नाही याच्यामध्ये. आणि व्यंजने आहेत 6. म्हणजे टोटल किती झाले? 6 2 8 आणि 1 9 कंठवर्ण आहेत. त्याच्यामध्ये व्यंजनामध्ये कोणकोणते आहेत? क चा जो आपला वर्ग आहे तो आहे क, ख, ग, घ, ग आणि ह, हा महाप्राण याच्यातच घेतला जातोय. म्हणजे कंठवर्ण व्याख्या काय केली? कंठातून उच्चारल्या जाणाऱ्या वर्णांना कंठवर्ण असे म्हणतात. आणि स्वरामधले 2 आहेत, स्वरादी 1 आहे आणि व्यंजनातले 6 आहेत. आता ओळखायची खूण इथं दिलेलं आहे अक्का, तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे किंवा तुम्ही त्याच्यापेक्षा तुमच्या स्वतःची पण लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर तालव्य, कसलं आहे? तालव्य 9 आहेत. तालव्य म्हणजे टाळू. टाळूला जिभेचा स्पर्श होऊन उच्चारल्या जाणाऱ्या वर्णांना तालव्य वर्ण असे म्हणतात. कशाला? टाळूला जिभेचा स्पर्श होऊन उच्चारल्या जाणाऱ्या वर्णांना तालव्य वर्ण असे म्हणतात. त्याच्यामध्ये स्वर आहेत 2, एक आहे ऱ्हस्व, दुसरा आहे दीर्घ. त्याच्यानंतर व्यंजने आहेत त्याच्यामध्ये 7. च वर्ग आहे, च, छ, ज, झ, त्र आणि याच्यामध्ये एक्स्ट्रा आहे य आणि श. त्याच्यानंतर आहे आपल्याकडे मूर्धन. याच्यावरती मागच्या वेळेस प्रश्न आलेला होता किंवा मूर्धन्य असं एक म्हटलं जातं त्याला. तर मुखातील कंठ आणि तालू यांच्या मधील भागास मूर्धा असे म्हणतात. मूर्धा कशाला म्हणतात? कंठ आणि तालू, कंठ आणि तालू यामधील भागास मूर्धा असे म्हणतात. मूर्धेला जिभेचा स्पर्श होऊन उच्चारल्या जाणाऱ्या वर्णांना मूर्धन असे म्हणतात किंवा मूर्धन्य असे म्हणतात. याच्यामध्ये स्वर एकच आहे, रू, आणि व्यंजने 8 आहेत. त्याच्यामध्ये ट चा वर्ग आहे, ट, ठ, ड, ढ, न, र, श, ळ. आपण लक्षात ठेवायचा र, श, ळ. तर हे उच्चारताना आपण काय करतो? कंठ आणि तालू यांच्यामधील भागाला मूर्धा म्हणतात. आणि मूर्धेला ज्यावेळेस जिभेचा स्पर्श होऊन आपण कुठला ध्वनी उच्चारतो त्यावेळेस तो काय असतो? मूर्धन्य वर्ण असतो. त्याच्यानंतर बघा, ओळखण्याची खूण तुमच्या लक्षात ठेवा किंवा तुमच्या पद्धतीने दुसरी पण ठेवू शकताय. त्याच्यानंतर आहे दंत्यवर्ण. बघा, दंत म्हणजे दात. दाताला जिभेचा स्पर्श होऊन उच्चारल्या जाणाऱ्या वर्णांना दंत्यवर्ण असे म्हणतात. त्याच्यामध्ये स्वर आहे लृ, जो आपल्या क्लृप्ती मधला आहे, सगळ्यांना माहिती असेल.
व्यंजन त वर्ग आहे. त, थ, द, ध, न, ल, स हे एक्स्ट्रा आहेत. तुम्हाला हे हे जे आहेत गट ते तर माहित असतील. क चा गट किंवा च चा गट हे माहित असेल तर पुढचं सहजासहजी आपण लक्षात ठेवू शकतो. तर दंत्यवर्णामध्ये काय आहे, म्हणजेच दिलेलंच आहे सरळ. दाताला जिभेचा स्पर्श होऊन उच्चारल्या जाणाऱ्या वर्णांना आपण काय म्हणतो, दंत्यवर्ण म्हणतो. याच्यामध्ये लृ आहे. जसं आपण क्लुप्ती म्हणताना काय करतो, लृचा उच्चार करत असतो. त्याचबरोबर व्यंजनांमध्ये त, थ, द, ध, न आणि एक्स्ट्रा आहेत. त चा तर पूर्ण वर्ग आहे, परंतु ल आणि स ही एक्स्ट्रा आहेत. त्याच्यानंतर ओष्टे वर्ण. कसले वर्ण आहेत आता, ओष्टे म्हणजे ओठाने. बघा ओठ, ओष्टे म्हणजे ओठ. ओठांना जिभेचा स्पर्श होऊन उच्चारल्या जाणाऱ्या वर्णांना ओष्टे वर्ण असे म्हणतात. जसं स्वर आहेत दोन, कोणकोणते, उ आणि उ, ऱ्हस्व उ, दीर्घ उ. आणि व्यंजने आहेत प चा गट, कोणकोणता आहे, प, फ, ब, भ, म. हे पण तेवढंच महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे दंत्योष्ट्य. दंतोष्ट्य याच्यामध्ये काय, दात आणि ओठ यांना जिभेचा एकाच वेळी स्पर्श होऊन उच्चारल्या जाणाऱ्या वर्णांना दंतोष्ट्य वर्ण असे म्हणतात. उदाहरणार्थ एकच आहे व, दंतोष्ट्य वर्ण एकच आहे, कोणता, व. त्याच्यानंतर कंठ तालव्य. कंठ तालव्य जसं ä, ए, ऐ. कंठ तालव्यामध्ये काय असणार आहे, कंठ प्लस तालव्य. जसं बघा ए जो आहे तो काय आहे, अ प्लस किंवा अ अधिक ई अधिक ई. आणि ऐ जो आहे, ऐ तो काय आहे, आ अधिक ई अधिक ई. म्हणजे कंठ तालव्य आहे तो. तीनच आहेत कंठ तालव्य, अम, ए, ऐ. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो आहे कंठोष्ट्य. कंठोष्ट्य तीन आहेत, कोणकोणते आहेत, ओ, अ, औ. कंठ आणि ओष्ठेचा मिळून. जसं ओ ज्यावेळेस आपण उच्चार करतो त्यावेळेस अ, उ किंवा ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ त्यापैकी एक. तसंच औ ज्यावेळेस आपण उच्चार करतो त्यावेळेस आ आणि ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ, कंठोष्ट्य. त्याच्यानंतर दंत तालव्य. याच्यावरती प्रश्न येतो तुम्हाला, दंत तालव्यावरती तुम्हाला प्रश्न येतो. दंत तालव्य चार वर्ण आहेत. तर काय, दात आणि टाळू यांना जिभेचा एकाच वेळी स्पर्श होऊन उच्चारल्या जाणाऱ्या वर्णांना दंत तालव्य वर्ण म्हणतात. उदाहरणार्थ च, छ, ज आणि झ. परंतु इथं काय आहे बघा, च, छ, ज, झ या चार वर्णांची उच्चार तालव्य आणि दंत तालव्य असा दुहेरी होतो. बघा हे जे चार, बघा च, च, ज, झ हे जे चार वर्ण आहेत, या चार वर्णांचा उच्चार तालव्य म्हणून पण होतोय आणि दंत तालव्य म्हणून पण होतोय. याच्यावरती प्रश्न असतो तुम्हाला. बघा आता आपण हेच जरा थोडं डिटेलमध्ये इथं दिलेलं आहे. तालव्य आणि दंत तालव्य असं दोन प्रकारे होतो, च, छ, झ आणि छ. आता बघा याच्यामध्ये एक त्यांनी दिलेला आहे इथं उच्चार, तालव्य उच्चार पहा आणि दंत तालव्य उच्चार बघा. आणि हे चिन्ह आहे त्याच, म्हणजे हे कॉमन आहे, हे कॉमन आहे. तालव्य उच्चार करत असताना त्याला काय, य लागतोय. काय लागतोय त्याला, य, च, झ, ज, च. तसंच ज्यावेळेस आपण दंत तालव्य म्हणतोय त्यामध्ये काय आहे, फक्त च आहे. च म्हणजे च ऑब्लिक च म्हणजे पाय मोडलेला च अधिक अ बरोबर च. सगळ्यांच्या लक्षात येतं हे. आणि इथं काय असणार आहे, च अधिक य बरोबर च. हा डिफरन्स लक्षात येतोय सगळ्यांच्या. हॅलो, हो सर. हा,
इथंच तुम्हाला प्रश्न येतोय, पुन्हा एकदा सांगतो मी. हे जे वर्ण आहेत त्या वर्णामध्ये काय आहे, च छ झ झ हे दोन प्रकारे उच्चारले जातात. एक म्हणजे तालव्य उच्चार म्हणून आणि दुसरं म्हणजे दंत तालव्य म्हणून. आता तालव्यामध्ये काय केलं जातं, तालव्य याच्यामध्ये य त्याच्यात एक्स्ट्रा टाकलं जातं. जसं च चा पाय मोडलेला आणि य त्याचा काय होतो च, त्याच्यानंतर छ त्याचा पाय मोडलेला आणि य काय होणार छ. परंतु दंत तालव्यमध्ये ज्यावेळेस दंत हा शब्द येतो त्यावेळेस त्याच्यामध्ये य लावायचं नाही, तर सरळ उच्चार करायचा. जसं च अधिक अ च, आपला साधा जनरल च. आणि हा जो आहे तालव्य, तालव्य म्हणजे ताल लावणे. तालव्य म्हणजे काय, ताल लावणे. ज्यावेळेस तुम्ही दंत तालव्य म्हणतात त्यावेळेस मात्र त्याचा ताल लावायचा नाही. सगळ्यांच्या लक्षात येतंय, हे अतिशय महत्वाचं आहे. याच्यावर प्रश्न येतो, हा थोडासा अपवाद असलेला भाग आहे. पुढे जाऊया का, तुमच्या लक्षात आलंय का? हे बघा, ज ला इथं य लावलेला आहे, छ ला काय लावलेला आहे, य लावलेला आहे. परंतु या ठिकाणी अ लावलेला आहे. काय लावलेला आहे, अ दंत. एवढं लक्षात ठेवायचं, हे प्लस आहे. सर एक मिनिट. हॅलो सर. हा बोला. हॅलो. हा बोला, ह्याच्यात बोला, कसा प्रश्न कसा विचारला जातो? आता त्याच्या खाली तुम्हाला इथं दिलंय. तुम्हाला हे लक्षात आलं का, मला फक्त सांगा, या स्क्रीनवरचं तालव्य याच्यामध्ये य येतोय आणि दंत तालव्य म्हटलं तर याच्यामध्ये अ येतोय. काय येतोय, अ येतोय. हे एवढं लक्षात आलं का सांगा, त्याच्या पुढे आपल्याला तुमच्या लक्षात येईल की आता प्रश्न कसा येतोय. सोपं आहे. तालव्य, हा तालव्य म्हटलं की य जोडायचं आहे आणि दंत तालव्य म्हटलं की अ जोडायचं, एवढं लक्षात ठेवा बस. साधं सिंपल आहे. आता प्रश्न कसा येतोय ते पुढच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल. आता बघा, तालव्य उच्चार व दंत तालव्य उच्चार यातील फरक. तालव्य उच्चार काय आहे, तालव्य उच्चारात च झ छ ज झ या व्यंजनांना शेवटी य जोडला जातो. काय जोडला जातो, य. कधी, तालव्य. परंतु ज्यावेळेस आपण दंत तालव्य म्हणतो त्यावेळेस मात्र शेवटी त्याला य जोडला जात नाही. काय जोडला जात नाही, य जोडला जात नाही. उदाहरणार्थ बघा, इथं छ च छ ज झ उच्चार बघा, आणि इथला सरळ च छ ज झ. आता याच्या पुढे त्याच्यावरती आपल्या उदाहरणं दिलेली असतील. आता इथं बघा, ही जी स्क्रीन आहे ती तुम्हाला याचं स्पष्टीकरण देईल की प्रश्न कसा येतो. आता बघा, प्रश्न असा येतोय, तालव्य उच्चार दंत तालव्य उच्चार. तर तुम्हाला इथं हा शब्द दिला जाईल, काय, जग. जग. आणि इथं दिलं जाईल काय, जिवंत राहा. बर का. तर ह्यातला जो ज आहे तो दंत्य तालव्य आहे की तालव्य आहे असं विचारलं जाईल. तर काय आहे यातला ज, दंत तालव्य. जग. हा, जग कंसात लिहिलं असेल जिवंत राहणे. जग म्हणजे जिवंत राहणे. या शब्दातील ज हा तालव्य आहे की दंत तालव्य आहे असं तुम्हाला विचारलं जाईल. तर हे काय शब्द आहे, जग. आपण काय म्हणतो, जग. जग म्हटलं की त्याचा आपण अर्थ काय घेतो, जिवंत राहणे. आणि जर कोण म्हटलं जग, जग सगळ्यांच्या लक्षात येत असेल, जग वेगळा आहे आणि जग वेगळा आहे. येतंय का लक्षात? ज ला यचा उच्चार होतो जगला, पहिल्या हा, पृथ्वीला, आणि जगला राईट. अ ज असं. म्हणून हे लक्षात ठेवायचं आपल्याला, जग पृथ्वी आणि जग जिवंत राहा. त्याच्यानंतर जप. जप म्हणलं तर नामस्मरण झालं, बरोबर आहे. आणि जर आपण जप म्हटलं तर काय होतं, त्याचा अर्थ काळजी घे. जप आणि जप फरक आहे ना. हो हो हो, फरक आहे. उच्चार करताना हा. फरक आहे, उच्चार करताना. हा, आणि नाही, त्याच्या अर्थामध्ये पण फरक आहे. उच्चार करताना जो फरक आहे म्हणजेच त्याच्या अर्थामध्ये फरक आहे. उच्चार करताना हो. फरक आहे म्हणजेच काय, त्याच्या अर्थामध्ये फरक आहे. आणि अर्थानुसार आपल्याला ते ठरवायचं आहे की ते तालव्य आहे की दंत तालव्य आहे. समजतंय? तुम्हाला हे दिलेलंच हा. असेल जिवंत राहणे, त्यावरून तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की ते तालव्य आहे की दंत तालव्य आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, तालव्य, फक्त तालव्य आलं तर त्याच्यामध्ये यचा ऍडिशन लावायचं आहे आपल्याला. आणि दंत तालव्य आलं तर कुठलंही य लावायचं नाही, किंवा य शिवाय जो उच्चार आहे म्हणजे जग,
जप, जान. इथं काय आहे? जान. काय म्हणतो आपण या शब्दाला? जान. जान म्हणतो ना. जान म्हणजे जीव. त्याच्यानंतर जाण. जाण म्हणजे काय? ओळख असणे किंवा जाणणे असं. तसंच बघा, अतिशय महत्वाचा शब्द चार. आपण वाचताना सुद्धा याला काय वाचतो? चार वाचतो का चार वाचतो? चार. चार नाही वाचत आपण त्याला, चार वाचतो. चार वाचतो म्हणजे त्याच्यामध्ये अ आहे, म्हणजे ते तालव्य आहे. आणि हा जो चारा आहे त्याच्यामध्ये आपण चारा म्हणत नाही, त्याला चारा म्हणतो. चारा म्हणजे याच्यामध्ये काय आहे? य नाहीये, म्हणजे हे दंत तालव्य आहे. सगळ्यांच्या लक्षात येतंय? आलंय का? हे महत्वाचं आहे बरं का. म्हणजे फक्त टीईटी परीक्षेलाच नाही तर इतर कुठल्याही परीक्षेला जे तुम्हाला सहजासहजी शक्य नाही तेच विचारलं जातं. बरं ठीक आहे, सोपी गोष्ट आहे ही सुद्धा, काही अवघड नाही. थोडंसं तुम्ही ह्याच्यावरती रिव्हिजन केलं ना तर होऊन जाईल. याच्या नोट्स आहेत, एकदम परफेक्ट नोट्स आहेत. त्याच मी तुम्हाला इथं स्क्रीनवरती घेतलेल्या आहेत. त्याचाच मी तुम्हाला ही नोट्स पाठवणार आहे. त्याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. हे मराठी आहे त्याच्यामुळे फारसं काही अवघड नाही. जिथं जिथं मला वाटेल की हे मुलांना किंवा विद्यार्थ्यांना समजण्यास थोडं सोपं आहे तिथं तिथं मी जास्त फोकस करतो 100%. आणि जिथं जिथं मला वाटतं की हे काय एवढं आवश्यकता नाही फोकस करण्याचं तर मी ते थोडं स्किप करतो. सगळ्यांच्या लक्षात आतापर्यंत ते आलं असेल की सर कुठं फोकस करतायत? जिथं गरज आहे. जिथं काहीच गरज नाही, ऍक्च्युली तुम्ही सुद्धा शिक्षकच आहात माझ्यासारखे, त्याच्यामुळं कुठं आपण थोडंसं कन्फ्युज होऊ शकतो हे मला माहिती आहे. तिथंच मी जास्त फोकस करतोय. ठीक आहे, आता बघा पुढं. आता बघा इथं दिलेलं आहे, काय आहे इथं? गज. गज. गज आणि इथला गज आहे, लोखंडी सळई. राईट. चंद्र. चंद्र. य य य हा. छत्री. छत्री. चक्र. चक्र का चक्र म्हणतो आपण याला? याला चक्र म्हणतो का आपण? नाही म्हणत. हा. झंझट. झंझट म्हणतो का याला आपण? झंझट. झंझट नाही आपण म्हणतो त्याला, काय म्हणतो? झंझट म्हणतो. त्याला चेंडू. हा. चेंडू. हा. जत्रा. सरळ सरळ आहे बघा. जत्रा म्हणतो का आपण? जत्रा नाही म्हणत आपण, काय म्हणतो? जत्रा. झाड. झाड म्हणतो का आपण? नाही म्हणत. जावई. जावई म्हणतो का ह्याला आपण? नाही. जात नाही, जात. झरा म्हणतो का आपण याला? नाही, झरा म्हणतो. झोप. झोप म्हणतो का याला आपण? नाही, झोप म्हणतो. चांदी. चांदी म्हणतो का याला आपण? चांदी नाही म्हणत. हा, चांदी म्हणतो. चांदी म्हणतो का आपण त्याला? नाही म्हणत. हाच फरक आहे आणि तो आपण फोकस केलेला आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. फार अवघड नाहीये, थोडं समजून घ्या, तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील या प्रकरणावरची. आता बघा, जे महत्वाचं आहे तेच मी घेतलेलं आहे. बघू आता आपण पुढे काय आहे. अक्षर. अक्षर म्हणजे काय? इथं दिलेलं आहे, नष्ट न होणारे. अक्षर म्हणजे काय? अ म्हणजे माहित आहे, क्षर म्हणजे नष्ट होणारे, माहित आहे ना आपल्याला? अक्षर इथं दिलंय, क्षर म्हणजे नष्ट होणारे. अक्षर म्हणजे काय? नष्ट न होणारे. भाषेत वापरले जाणारे ध्वनी विशिष्ट चिन्हाने लिहून ठेवले जातात, ते नष्ट होत नाहीत म्हणून त्यांना अक्षर म्हणतात. सोपच आहे. पूर्ण उच्चाराला जाणारा वर्ण म्हणजे अक्षर. पूर्ण उच्चार पाहिजे त्याचा. आवाजांच्या किंवा ध्वनीच्या खुणांना अक्षर असे म्हणतात. अक्षर म्हणजे ध्वनी चिन्हेच. ध्वनिमय संकेताच्या लेखन खुणा म्हणजे अक्षर. हे काय जास्त तुम्हाला येणार नाही, एकच लक्षात ठेवा, नष्ट न होणारे म्हणजे अक्षर. आता त्याच्या पुढे जे आहे ते महत्वाचं आहे बघा. इथून हे महत्वाचं आहे पुन्हा तुमच्यासाठी. काय आहे? सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांचा समावेश अक्षरामध्ये केला जातो. बघा आता, स्वर आणि स्वरयुक्त व्यंजने. बघा आता, स्वर आणि अक्षर. जसं उदाहरणार्थ औ, आ, ओ, ए, आ, ए, रू, रू, उ, ऊ, ई, आ, अ. व्यंजन, स्वर, अक्षर. त्याच्या पुढे आता हे सोपंच आहे, त्याच्या पुढे थोडंसं डिफिकल्ट आहे. इथून सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे.
व्यंजन आणि स्वर यातला डिफरन्स तर आपल्याला माहित आहे. अ पासून अम पर्यंत काय आहेत? अ पासून अम पर्यंत काय आहेत? हॅलो, शेणे. स्वर आहेत. अ पासून अम स्वर. पर्यंत स्वर आहेत. स्वर. क स्वर. पासून ज्ञ पर्यंत व्यंजन आहेत. हे सगळं सोपं आहे म्हणून वर मी थोडं स्किप केलंय. जिथं गरज आहे तिथं मी फोकस करतोय. तर व्यंजन अ पासून अम पर्यंत ही स्वर आहेत आणि राहिलेली व्यंजन आहेत असं थोडं समजा. आता व्यंजनानंतर जर स्वर आला, कशानंतर? व्यंजनानंतर क पासून ते ज्ञ पर्यंत राहिलेली काय आहेत? ल पर्यंतची स्पेशली व्यंजन आहेत, ते माहिती आहे तुम्हाला. तर व्यंजन अधिक स्वर आला तर त्याचं मिळून काय होतं? अक्षर. हा जरा बोला. जरा बोला मला. एक जण कोणीतरी मला फक्त थोडस मी सांगाल ते विचारेल ते सांगा थोडं, म्हणजे माझ्या लक्षात येतंय आणि तुमच्या पण लक्षात येईल. बघा आता व्यंजन. आता बघा, गृ हा काय आहे? अक्षर आहे. गृ हे काय आहे? अक्षर आहे. सगळ्यांना माहित अक्षर. असेल गृ हे काय आहे? अक्षर आहे. अक्षर. आता ग हे काय आहे? व्यंजन आहे. व्यंजन. बरोबर आहे. आता व्यंजन म्हणजे काय? त्याचा पाय मोडलेला असतो. तो पूर्ण अक्षर असतं का? गचा पाय नाही. मोडलेला आहे म्हणजे ते काय आहे? व्यंजन आहे. ते पूर्ण अक्षर आहे का? नाही. पूर्ण नाही. अक्षर येण्यासाठी त्याच्यामध्ये काय मिसळायला पाहिजे? स्वर. 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 तर इथं स्वर दिलेला आहे. काय आहे? रू. मग आपलं अक्षर काय तयार झालं? गृ. गृ. राईट. तसंच आता इथं दिलेलं आहे धू. याच्यामध्ये ध आहे आणि रू आहे. त्याचा काय झाला? ध्रुव झाला. इथं दिलेला आहे रू. त्याच्यानंतर क्रू. क्रू मध्ये काय आहे? क हे व्यंजन आहे. रू हा स्वर आहे. दोन्ही मिळून आपलं अक्षर तयार झालं क्रू. कृषी. येतंय का लक्षात? हो सर. आता क्लू. त्याच्यामध्ये क आहे आणि डायरेक्ट लृ हा आपला स्वर आहे. तर अक्षर तयार काय झालं? क्लू. त्याच्यानंतर दे. बघा दे. दे मध्ये स्वर आपला काय व्यंजन असायला पाहिजे? आपलं द, म्हणजे पाय मोडलेलं द, बर का. आणि त्याच्यानंतर हा एक आहे मात्रा, म्हणजे इथं काय होईल? ए. इथं जर दोन मात्रे असते, इथं दोन मात्रे असते तर काय झालं असतं? आई. इथं पण समजतंय? सगळ्यांच्या लक्षात येत असेल याच्यावरून. त्याच्यानंतर तसंच हे घीच आहे. घी. घी मध्ये काय असणार आहे? ग, पाय मोडलेला ग म्हणजे व्यंजन. आणि इथं वेलांटी किती आहे? ही वेलांटी किती आहे इथलं? म्हणजे इथं सुद्धा आपला रस्व येईल का दीर्घ येईल? दीर्घ. दीर्घ आणि रस्व मध्ये मला सांगा. इथं रस्व आणि दीर्घ, म्हणजे इथं दीर्घ असेल तर इथं पण दीर्घ येणार. इथं समजा रस्व असेल तर रस्व येईल. जसं बघा आता क्या हा एक अक्षर आहे. क्या हे काय आहे? एक अक्षर आहे. तर याच्यामध्ये व्यंजन कोणतं आहे? क्या मध्ये व्यंजन कोणतं आहे? क. क अधिक ऍ जोडलेला आहे. ऍ इथं आलेला आहे. क्या. तसंच क्वा मध्ये बघा. क्वा मध्ये सुरुवातीला आपण काय करणार? क घेणार आणि अ जोडणार. क्वा. तर क्वा होईल. इत्यादी आहे हे, बरं का. तुमच्या लक्षात येत नसेल तर सांगतो मी, ते इत्यादी आहे. तर तुमच्या लक्षात आलेलं आहे की अक्षर कसं तयार होतं. सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. व्यंजन प्लस स्वरने अक्षर तयार होत आहे. आता व्यंजन अधिक स्वर म्हणजे अक्षर असतं. फक्त स्वर येऊन उपयोग नाही किंवा फक्त व्यंजन येऊन उपयोग नाही. व्यंजनाच्या पुढे स्वर आला तर कंप्लीट अक्षर तयार होतं. हे सगळ्यांना समजलं आता? हो सर. म्हणजे व्यंजन म्हणजे अक्षर नाहीत, स्वर म्हणजे अक्षर. आता फक्त स्वर आला तरी पण आता बघा, जसं आपण पुढे बघूया. आता त्याच्या पुढे जाऊया आपण. आता हे थोडं रिपीट करा तुम्ही, त्यानंतर तुम्हाला अधिक येईल. बघा आता स्वर, स्वराधिक, अक्षर. स्वर अधिक स्वराधिक त्याचं पण काय होतं? अक्षर होतं. जसं अम्म आहे तर आ आणि अनुसार आलेला इथं आलेला आहे का? आ आणि अनुस्वार. जसं उ आहे. उ तर दुःख मध्ये आहे विसर्ग आहे. उ आणि विसर्ग आहे दुःख मधला. माहिती असेल सगळ्यांना. माहिती आहे का? दुःख. थांबा इथं काढून दाखवतो मला. बघा इकडे लक्ष द्या. हा जो
ऊ आणि आणि त्याच्या पुढे काय आहे विसर्ग आलेला आहे म्हणजे काय होणार तो दुःख हा द्वंद्व. शब्द होणार तिथं तयार. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा आता व्यंजन स्वर स्वरादी अक्षर. जरा म्यूट करा, कोण बोलायला लागले मध्येच. हा हे पहा, लेक्चर चालू असताना आपल्याला कन्फर्म माहित पाहिजे की आपलं जे तुमचा जो हे आहे मायक्रोफोन आहे तो म्यूट आहे की नाही. आपण त्याची खात्री केली पाहिजे की इतरांना आपल्यामुळं त्रास होता कामा नये. ठीक आहे. तर व्यंजन स्वर स्वरादी असं असेल तरी पण आपल्याला अक्षर करता येतं. फॉर एक्झाम्पल ली. आता बघा लीन, दुःख, याच्यामध्ये आताच मी सांगितलं तुम्हाला. तर हे तुम्हाला बघा ली, ल ई अनुस्वार. त्याच्यानंतर दु, दु उ विसर्ग म्हणजे दुःख. ही फोड करता यायला पाहिजे. फोड करण्यासाठी 1 मार्क आहे. सगळ्यांच्या इकडे लक्ष आहे का? हो सर. हो सर. हा, ही व्यवस्थित फोड करता येणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यावरती 1 मार्क आहे. आणि इतर जे व्याकरणाचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये हे बेसिक म्हणून खूप महत्वाचं नॉलेज आहे. तर इथं व्यवस्थित लक्ष द्या, तुम्हाला त्याचा फायदा होईल. फायदा इथंच नाही तर बाकीच्या एक्झाम मध्ये सुद्धा होईल. ठीक आहे. आता बघा जोडाक्षर, त्याच्यावरती प्रश्न असतो आपल्याला की दिलेलं जे अक्षर आहे किंवा शब्द आहे त्याच्यामध्ये जोडाक्षर किती आहेत असा प्रश्न येतो का असा प्रश्न? मागच्या ज्या टीएटीच्या प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यात जर आपण ते विश्लेषण केलं तर तुमच्या लक्षात येईल की दिलेल्या शब्दामध्ये किती जोडाक्षर आहेत किंवा दिलेला शब्द जोडाक्षर आहे की नाही, खालीलपैकी किती शब्द जोडाक्षर युक्त आहेत, जोडाक्षरयुक्त नाहीत, असा पण प्रश्न आलेला आहे. थोडा हार्ड पार्ट आहे पण व्यवस्थित आपण बेसिक केले तर आपला मार्क जाणारा नाही. बघा 2 किंवा अधिक व्यंजने, काय म्हटलेलं आहे, 2 किंवा अधिक व्यंजने एकत्र आली की संयुक्त व्यंजन बनते. काय म्हटलेलं आहे, आपण आता व्यंजन पाहिलेलं आहे बरोबर आहे. म्हणजे अ पासून अम पर्यंतचे स्वर सोडून बाकीची काय आहेत व्यंजने आहेत. आता 2 किंवा अधिक व्यंजने एकत्र आली की त्याचा काय होतो संयुक्त व्यंजन होतो. त्याचा काय होतं संयुक्त व्यंजन बनते. त्या संयुक्त व्यंजनामध्ये स्वर मिसळला की जोडाक्षर बनते. सगळ्यांच्या लक्षात येत असेल. 2 व्यंजन पाहिजेत बरोबर आहे. आणि त्या 2 व्यंजनानंतर 1 स्वर जोडायचा आपल्याला. काय करायचं आहे, 1 स्वर जोडायचा आहे. लक्षात येते सगळ्यांच्या. 2 संयुक्त व्यंजने आणि त्याच्यानंतर 1 स्वर जोडल्यानंतर पुन्हा काय होतं जोडाक्षर बनते. बघा आता फॉर एक्झाम्पल पाहू आपण. इथं बघा संयुक्त व्यंजन, संयुक्त व्यंजन अधिक स्वर, ह्याला काय म्हटलेलं आहे जोडाक्षर म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे जोडाक्षर. म्हणजे जोडाक्षर कधी असतं ते थोडक्यात दिलेलं आहे. संयुक्त व्यंजन म्हणजे 2 व्यंजन किंवा संयुक्त व्यंजन एकत्र आली त्याच्यानंतर स्वर आला की त्याचा जोडाक्षर असतं. त्याच्यानंतर द्वित व्यंजन अधिक स्वर आला जोडाक्षर. पुन्हा व्यंजन व्यंजन स्वर आलं जोडाक्षर. व्यंजन 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 स्वर आलं जोडाक्षर. व्यंजन व्यंजन युक्त अक्षर आणि त्याचा काय होतो जोडाक्षर तयार होतो. आता आपण हे एक्झाम्पल न पाहूया. बघा आता बघा प्रत्येक जोडाक्षरामध्ये एकापेक्षा जास्त व्यंजने असतात. एकापेक्षा जास्त व्यंजने असतात व त्याच्या शेवटी 1 स्वर असतो. जोडाक्षरामध्ये क्रमाने प्रथम येणारे व्यंजन अपूर्ण उच्चारले जाते. बघा प्रथम येणारे व्यंजन अपूर्ण उच्चारलं जाते. जोडाक्षरामध्ये शेवटी येणारे, प्रथम येणारे अपूर्ण, शेवटी येणारे व्यंजन पूर्ण उच्चारले जाते. उदाहरणार्थ बघा आता इथं दिलेलं आहे, त्यांनी व्यवस्थित दिलेलं आहे. काय सांगितलं त्यांनी म, काय शब्द आहे हा, हे जे अक्षर आहे ते काय आहे, कोणतं अक्षर आहे म. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये म आहे माहिती आहे ना ते, म्हणून तर ते जोडाक्षर आहे. हा म्हणून बरोबर. तर ते काय आहे जोडाक्षर आहे. ते जोडाक्षर का आहे तर बघा म प्रथम म्हणजे अपूर्ण उच्चारला जातो बरोबर आहे. आणि ह शेवटी म्हणून तो पूर्ण उच्चारला जातो. हे तर सगळ्यांच्या लक्षात येतंय. त्या जोडाक्षरातलं जे पहिलं व्यंजन आहे ते काय केलं जातं अपूर्ण उच्चारलं जातं म्हणजे म, आणि पूर्ण उच्चारलं जातं शेवटीचं म्हणजे ह, मह, महा असं आपण त्यावेळेस म्हणतो. आता बघा
पुढं काही शब्दांची फोड करून दाखवलेली आहे. स्पेशली ज्ञान, ज्ञान हा शब्द आहे. आता याची फोड करण्यासाठी येते. पहिल्या पेपरमध्ये पण हा प्रश्न येतो आणि दुसऱ्यामध्ये पण येतो. आता इथले शब्द वेगळे असतील परंतु प्रश्न विचारण्याची पद्धती तीच असेल. बघा आता ज्ञान हा शब्द आहे. आपल्याला माहित आहे की हा जो ज्ञ आहे हे काय आहे, ऍक्च्युली मध्ये एक संयुक्त आहे. बघा आता याच्यामध्ये काय आहे, ज्ञ मध्ये ज्ञ उच्चारताना बघा, ज्ञ उच्चारा एकदा. काय काय येतंय सांगा. द येतंय, द प्लस न त्याच्याबरोबर काय प्लस येतंय हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी बरं का. ज्ञ म्हणजे काय आहे, द न आणि अ म्हणजेच ते काय आहे, एक जोडाक्षर आहे. ते काय आहे, जोडाक्षर आहे. आणि ज्ञच लक्षात ठेवायचं. बहुतेक वेळा याच्यावरच विचारलं जातं. सगळ्यांचं लक्ष आहे. ज्ञची फोड करत असताना द न अ अशी करायची आहे. ज्ञ, आता इथं अ आहे, इथं त्यांनी ज्ञ य दिलेलं आहे. आ, ज्ञान. त्याच्यानंतर क्षमा, काय आहे, क्षमा. तर बघा, क्ष उच्चार करा. आपण डायरेक्ट श म्हणतोय का, म्हणतोय का नाही क्ष नाही. क्ष हा, क्ष म्हणजे क चा थोडासा उच्चार त्याच्यामध्ये आहे आणि क्षचा पूर्ण आहे. समजते सगळ्यांना. याचा अपूर्ण उच्चार आहे क चा आणि क्षचा मात्र पूर्ण उच्चार आहे. आणि त्याच्यानंतर अ आहे म्हणजे ह्याचा काय झाला, अक्षर क्ष झालं. सगळ्यांच्या लक्षात येतंय. क्षचा जी फोड आहे, क्षची जी फोड आहे ती काय आहे, क श आणि अ. काय आहे, क्ष. या अक्षराची जी फोड आहे ती कशी आहे, क श आणि काय आहे, अ. या सगळ्यांचा मिळून काय होतं, क्ष. दिसत आहे का स्क्रीन. हा, दिसत आहे. हो सर. त्याच्यानंतर बघा, हो. त्याच्यानंतर बघा पुढचं जे आपलं जे अक्षर आहे ते आहे, म्हणजे हे जोडाक्षरच आहे, श्री. श्री. आता श्री मध्ये आपण डायरेक्ट श्री म्हणजे श्री असं म्हणतोय का, नाही. तर त्याच्या अगोदर काय छोटासा श आहे, सगळ्यांच्या लक्षात येत असेल. त्याच्यानंतर र आहे आणि इथं दुसरी वेलांटी आहे. म्हणजे इथला जो ई आहे तो कसा पाहिजे, दीर्घ पाहिजे. सगळ्यांच्या लक्षात येत आहे. इथं जर वेलांटी पहिली असती म्हणजे अक्षर दुसरं असतं त्यावेळेस वादच नाही, तर इथं पण काय झालं असतं, रस्व ई आला असता. इथं आता दीर्घ ई आलाय. का आलाय, तर इथं दुसरी वेलांटी आहे. त्याच्यानंतर स्त्री, स त र ई. त्याच्यानंतर दिग्गज, तर दी म्हणजे आपल्याला द ई असेल आणि ग, ग आणि अ. इथं ग या अक्षराचं सांगितलेलं आहे. तर ते काय आहे, ग ग अ. त्याच्यानंतर आहे त्रास. त्रास मध्ये काय असणार आहे, काय असणार आहे त्रास मध्ये, फोड सांगा त्रासची काय असेल. त प्लस र प्लस आ, त्रा. राईट. त र प्लस आ हे इत्यादी लिहिलेलं आहे. तर त्रास आणि नंतर पुढं स असणारच आहे, वादच नाही. हे असं करणं तर तुम्हाला माहितीच आहे. याचं माहिती आहे ना सगळ्यांना. स ची फोड अशी करायची आहे ती. हो सर. हा, ते सोपं आहे. बाकीचं आपण ते बघा. आता काय सांगितलेलं आहे, जोडाक्षर लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे उभी लेखन पद्धती, त्याला उभी जोडणी म्हणतात, आणि आडवी लेखन पद्धती, त्याला आडवी जोडणी म्हणतात. आता आपण याच्यामध्ये पाहू. हे पण तुम्हाला कदाचित माहिती असेल, फक्त रिवाइज करू. उभी जोडणी दिलेली आहे इथं, इथं आडवी जोडणी दिलेली आहे. तर बघा फोड त्याची इथं करून दाखवलेली आहे. आता बघा इथं शुद्ध, शुद्ध लिहिताना केलेला आहे, उभी जोडणी केलेली आहे. म्हणजे या द ला ध वरतीच दिलेला आहे. इथं मात्र थोडंसं काय केलेलं आहे, द आणि ध मध्ये आडवी जोडणी केलेली आहे. ठीक आहे. तर तुम्हाला फोड करता येणं अपेक्षित आहे. हे जे बाकीचं जे दिलेलं आहे, उभी जोडणी, आडवी जोडणी, हे थोडं एमपीएससीचा पार्ट आहे. अधिक डीप मध्ये हे प्रश्न आहेत, तर ते एमपीएससी साठी अपेक्षित असतात. मला वाटतं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे.
तरी पण थोडक्यात आपण पाहूया. शुद्ध उभी जोडणी आहे, इथं शुद्ध आडवी जोडणी आहे. बऱ्याच वेळेला असा पण शब्द तुम्ही लिहिला वाचला असेल, असा पण वाचला असेल. तर ही आहे आडवी जोडणी, म्हणजे हे जी अक्षर आहेत, ही जे वर्ण आहेत ते एकमेकांच्या पुढं पुढं आडवे लिहिणं, आणि हे आहे उभे लिहिणं. हे तर समजतंय ना सगळ्यांना, ह्यात काय वेगळं आहे का? नाही, तसंच आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे? शुद्ध. आता ध, त्याच्यामध्ये काय आहे? द, ध, अ. त्याच्यानंतर प्रश्न, श्न. इथं काय आहे? श्न. त्याची फोड काय होणार आहे? श, न, अ. म्हणजे काय होणार? श्न. त्याच्यानंतर पश्चिम, पश्चिम. बघा आपण काय करतो? पश्चिम म्हणतो, पश्चिम म्हणतो का? सांगा. नाही सर. नाही नाही. हॅलो. हा, म्हणजेच काय आहे? पहिला जो आपला उच्चार आहे तो आपण काय करतो? अपूर्ण करतो. दुसरा उच्चार पूर्ण करतो, म्हणून पश्चिम म्हणतो. ते झालेलं आहे. पुढं उद्या, याच्यामध्ये द्या आहे. द्याचं काय होणार आहे? द, य आणि आ. त्याच्यानंतर द्वितीया, इथं बघा उभी जोडणी, इथं आडवी जोडणी. द्वि, द्वि काय लिहिलेलं आहे? द्वि. द आहे म्हणून द घेतलेलं आहे. त्याच्यानंतर व आहे म्हणून व घेतलेलं आहे. आणि इथं काय केलेलं आहे? ई केलेलं आहे. आता फक्त इथं काय केलेलं आहे त्यांनी? इथलं हे करून दाखवलेलं आहे. समजते सगळ्यांना? इथं आपण काय करतोय? इथलं प्रमाण मानून त्यांनी हे करून दाखवलेलं आहे, बरं का? त्याच्यामुळे इथं दीर्घ त्यांनी ई घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा पद्म, पद्म. तर म, तर द, म, अ. त्याच्यानंतर त, उत्तम, त, त, अ. त्याच्यानंतर अन्न, न, न, अ. चक्की, क, क, ई. त्याच्यानंतर कट्टा, ट, ट, आ. अश्व, श, व, अ. क्वचित, क, व, अ. पुढचं काय सांगा बरं? याच्या पुढे काय येईल आता मला? आता तुम्ही हे सगळं, आता मी इथलं तुम्हाला सांगितलं. आता मला हा काय येईल? च प्लस रस्व हा, ई प्लस त हा. प्लस अ प्लस अ. सगळ्यांच्या लक्षात येत आहे आता? अशा पद्धतीने करायचं मॅडमनी सांगितल्याप्रमाणे. बरोबर आहे ते. पुढं थोडेसे अजून एक्झाम्पल घेऊ आपण. विद्यार्थी आलेले आहे. आता मला हे सांगा मॅडम, काय येणार इथं? विद्यार्थी आहे, याच्यामध्ये द त्याने दाखवलेलं आहे. इकडं वीच पण आपण करूया. सांगा बरं इथं वीच सांगा. इथं वीच, व, हा, दीर्घ ई प्लस प्लस दीर्घ ई. हा. प्लस परत आता मॅडम आच्या नंतर थ्रीला, तीला विद्यार्थी, थ्री सर, थ्री विद्यार्थी. वी झालं. आता द्या. असू द्या. आणि मला हे सांगा, इथं विद्यार्थीमध्ये वेलांटी पहिली आहे का दुसरी आहे? पहिली. मग ते रस्व दीर्घ पहिली सर, छोटा ई की मात्रा. ते मराठी छोटा ई की मात्रा. तुम्ही इथं काय सांगितलं छोटा ई पाहिजे की मात्रा. होतं? हा, रस्व रस्व का दीर्घ? ई सांगायला पाहिजे होतं. रस्व. तुम्ही दीर्घ सांगितलं. ठीक आहे, ठीक आहे. छोटी ई की मात्रा. त्याच्यानंतर हा, व ई म्हणजे वी. द्य, आ, आ पर्यंत आला. आता इथं या थ च मला सांगा. आर्थी. प्लस र अर्ध प्लस विद्यार्थी. हा, विद्या आधी त र येणार ना सर? थ प्लस अ प्लस र प्लस त्याला हे आता दुसरी कुठली? रस्व वेलांटीची ई. दीर्घ, दीर्घ. हा, दीर्घ, दीर्घ ते मोठी, बडी, बडी की मात्रा. रस्व दीर्घ ते समजत नाही. विद्यार्थी. आता बघा इथं, आता इथं बघा काय गपलत होते का? जरा नीट सांगा. आधी र येते सर, आधी र येते. थ प्लस र. हा, ठीक आहे. इथं करू आपण आता हेच. काय होणार इथं? बघा विद्या, इथं विद्यापर्यंत झालेलं आहे, बरोबर? विद्या आपण आलेला आहे. आता आपल्याला फक्त रथीचं करायचं आहे. कशाचं करायचं आहे? रथी, विद्यार्थी. मग काय येणार? र,
रथी र प्लस थ मग हा प्लस अ नाही ई. हा अ नाही हा स्वरच आहे, ई पण स्वरच आहे. तर आपण विद्यार्थी म्हटलेला आहे सरळ, तर त्या पद्धतीने करायचं. ठीक आहे, प्रॅक्टिस केल्यावर येईल. मठ आहे, त्याच्यानंतर उद्भव आहे, तर द भ अ झालेला आहे, उद्गार आहे, द्वंद्व आहे, तक्ता आहे. बघा इथं तक्ता, बघा तक्ता आपल्याला ताच करायचं आहे. क त आ, तच काय होईल? सर उद्भवचं ट प्लस अ प्लस उद्भवचं उ येणार व सर. व प्लस अ पुढचं. हा ते नाही पुढचं नाही बरोबरच आहे. उ हा पुढे येते हे फक्त. सांगा आता, हे तक्ता. त प्लस अ सर, त प्लस अ. हा इथं काय येणार? त प्लस अ अ, हे पुढं तसंच असेल, फक्त आपल्याला तच करायचं इथं. तक्ता. रक्त, याच्यावर पण प्रश्न येतो बघा. रक्त, रक्तची फोड करा, तर काय इथं येणार आहे? र र येणार आहे, प्लस अ. इथं अ येणार आहे. हा रक्त. त. ठीक आहे, याच्यावर प्रश्न असतो आपल्याला. त्याच्यानंतर बघू आता, र हे व्यंजन जोडण्याच्या 4 पद्धती आहेत. तर र व्यंजनयुक्त अक्षर, व्यंजनानंतर येणारा र, व्यंजनापूर्वी येणारा र, याच्यामध्ये रकार, रफार, रफार. आपलं जे मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आहे ना, त्याच्यामधीलच हे आहे. फक्त याच्यामध्ये अजून जरा स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्याच्यात पण दिलेलं आहे. आपण त्याच्यावरूनच हे घेतलेलं आहे आणि तेच तुम्ही रेफर करायचं आहे. मोरा वाळंबे सरांचं पुस्तक समजते सगळ्यांना? त्यासाठी पुस्तक कुठलं रेफर करायचं आहे? मोरा वाळंबे सरांचं पुस्तक रेफर करायचं आहे. त्याच्यातूनच या नोट्स काढलेल्या आहेत आणि मी पण त्याचाच अभ्यास करतो, सगळे त्याचाच अभ्यास करतात आणि इतर पुस्तक छापतात, परंतु त्या पुस्तकाला चॅलेंज नाही. सगळ्यांच्या लक्षात येतंय? तर हे रच पण त्याच्यातीलच आहे. तुम्हाला हे येऊ शकतं एखाद्या मार्काला. रफार पण लक्षात ठेवा, खूपच डिटेल दिलेलं आहे. दुःख हे सगळं दिलेलं आहे, बहिर, भेदभाव वगैरे वगैरे. रचा तुम्ही तिकडून अभ्यास करू शकता. आला होता सर, गेल्या लास्ट पेपरला धनुर्वाद शब्द आला होता. तर हे कुठे येतं? तो धनुर्वात आलाय का? कुठे आहे? हे आला होता का? धनुर्वात शब्द आला होता. आला होता. तर काय आहे? धनुर आपल्या शब्द उच्चारामध्येच आहे. धनुर आहे की नाही? तर लिहिलं आहे धनुर्वात. त्याचबरोबर धनुर्धारी, धनुर्विद्या, खुर्ची, दुर्गा, दुर्ग, माधुर्य, चातुर्य, त्या सेम ह्याच्यामध्ये करायचं आपल्याला. र मध्ये ते आहे. त्यासाठीच मी तुम्हालाच काय सांगितलं, जे आवश्यक आहे त्याच्यावरती आपण फोकस 100% करणार. रफार पण महत्वाचा आहे बरं का. रकार मधील फरक. ठीक आहे, आता इथं थोडं दिलंय बघा. स्र आणि स्त्र याच्यामधील फरक दिलेला आहे. स्र आणि स्त्र 2 वेगवेगळे अक्षर आहेत, सगळ्यांना माहिती आहे. हो सर. हॅलो. तर बघा, साधं सिंपल दिलेलं आहे. स्र असेल तर स र अ अशी फोड करायची आपल्याला, आणि स्त्र असेल तर मात्र काय करायचे आहे? स त र, हा त एक्स्ट्रा आणायचा आहे फक्त. एवढंच लक्षात ठेवायचं. या स्र आणि स्त्र मध्ये काय फरक आहे? तर त या व्यंजनाचा फरक आहे. त्याचबरोबर आता बघा, हे पण महत्वाचं आहे बघा. याच्यात पण तुम्हाला बऱ्याच वेळेला हे केलं जातं. काय? स्थ म्हणजे स्ट आणि ठ. सगळ्यांच्या लक्षात येतंय? स्ट आणि स्थ. ठसे ठठेरा. आता तर आता बघा, तुम्हाला याच्यात मी अजून एक गोष्ट इथं मला सांगायची आहे की तुम्ही काय करायचं, जो अचूक शब्द येतो ना आपल्याला व्याकरणाला, मराठीमध्ये येतं बघा, अचूक शब्द लिहिलेला ओळखा किंवा शुद्ध लेखनाच्या दृष्टीतून बरोबर लिहिलेला शब्द ओळखा. तर हे सगळे शब्द लक्षात ठेवायचे. काय करायचं?
सगळे शब्द लक्षात ठेवायचे, त्याच्यासाठीच हे दिलेलं आहे बघा. अरिष्ट आहे ते. अरिष्ठ आहे का? नाही. ठ कशात आहे? एकनिष्ठ. सगळ्यांच्या लक्षात येत असेल. ओष्ठ. तर आपण अरिष्ट. त्याच्यानंतर हे काय? कनिष्ठ. असा शब्द लिहायचा आहे. कनिष्ठ. ठ लिहायचं, ठ. ट लिहायचं नाही. इष्ट मध्ये ट लिहायचं. अष्ट, अष्टभुजा माहिती आहे. इष्ट. उत्कृष्ट, 100% प्रश्न येतो बघा, बऱ्याच वेळेला. उत्कृष्ट, टच म्हणायचं याला. ट. याला ठ. ठ म्हणायचं नाही. उत्कृष्ट. उत्कृष्ट. कोष्टक. क्लिष्ट. स्पष्ट. त्याच्यानंतर हे काय आहे? गप्पाष्टक. गोष्ट. गोष्ट लक्षात ठेवा. गोष्ट नाही. हा, माहितीच असेल तुम्हाला. चविष्ट आहे. चविष्ट नाही. तर याच्यातले शब्द सांगतो तुम्हाला महत्वाचे कोणते आहेत. तर कनिष्ठ महत्वाचा आहे. वरिष्ठ महत्वाचा आहे. गर्विष्ठ महत्वाचा आहे. ज्येष्ठ महत्वाचा आहे. निष्ठुर महत्वाचा आहे. निष्ठुर. प्रतिष्ठा. प्रतिष्ठा नाही. श्रेष्ठ मध्ये आलेलंच आहे. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ एकच आहे. षष्ठी याच्यावरून लक्षात ठेवायचं बरं का. पुन्हा सौष्ठत्व. काय आहे? सौष्ठ. हा, सौष्ठत्व. हा. त्याच्यानंतर दृष्टांत. दृष्टांत आपण म्हणतो. दृष्टादृष्ट. दृष्टी. अष्टमी. इकडे आहे भ्रष्ट. भ्रष्ट नाही तर काय आहे ते? भ्रष्ट आहे. हे पण लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचं राहिला बघा इथं कोपऱ्यात. वैशिष्ट्य. वैशिष्ट्ये नाही. हा, तर हे सगळ्यांच्या लक्षात आलंय. काय लक्षात ठेवायचं आहे आता? यामधून आपण थोडा त्या ह्याचा पण अभ्यास केला. कशाचा? अचूक शब्द लिहिण्याचा. हे पण महत्वाचं आहे. त्याच्यानंतर साष्टांग समाविष्ट सेमच आहे. हा, याच्यावर एक प्रश्न असतो. काय प्रश्न असतो? असा प्रश्न असतो का? तुम्ही वाचलेला आहे का एखाद्या प्रश्नपत्रिकेमध्ये? किंवा सर येत अक्षर वर्ण संख्या मोजा. राईट. तर योग्य वर्ण रचना किंवा मूलध्वनींची संख्या मोजणे हा असा प्रश्न असतो. आणि सोपा आहे. आता आपण पाहिलेलं आहे की स्वर अ पासून अम पर्यंत आहेत. क पासून ळ पर्यंत व्यंजन आहेत. क्ष आणि ज्ञ आहे तो काय? स्वतंत्र किंवा संयुक्त स्वर आहेत. आणि ळ हा वेगळा वर्ण मानला जातोय. ते तुम्ही कुठूनही करू शकता. हे महत्वाचं आहे. बघा आता राम हा शब्द आहे. कोणता शब्द आहे? राम हा शब्द आहे. राम या शब्दाचं सुरुवातीचं जे व्यंजन आहे ते काय आहे? र. र या व्यंजनाला एक त्यांनी स्वर जोडलेला आहे. कोणता स्वर जोडलेला आहे? आ. आ. म हे अक्षर आहे. इथलं हे जे म आहे हे काय आहे रे? कोण सांगते मला? हे म हे काय आहे? अक्षर आहे. हे व्यंजन आहे का? नाही, अक्षर. म हे व्यंजन आहे की अक्षर आहे? सांगा. म हे व्यंजन आहे की अक्षर आहे? व्यंजन आहे सर. व्यंजन. हा, इथं हे अक्षर आहे मॅडम. आणि या ठिकाणी जे आलेलं आहे ते काय आहे? म्हणजे व्यंजन आहे. इथं हे काय आहे? अक्षर आहे. तुमच्या लक्षात येत आहे का? राम. म म्हणजे पूर्ण अक्षर आहे ना. म हो, स्वर लागले त्याला. स्वर लागले. हो हो. हा, स्वर. आणि इथं मात्र ते काय आहे? इथं काय आहे ते? व्यंजन आहे. ज्या वेळेस त्या अक्षराचा पाय मोडलेला असतो त्यावेळेस ते व्यंजन असतं. आणि इथं पाय मोडलेला आहे का? नाही. ते कम्प्लीट अक्षर आहे. त्याच्यामध्ये म प्लस अ आहे. समजतंय? हे पण लक्षात घ्या बारकावे थोडे. तर राम. राम मध्ये काय आहे? र प्लस आ प्लस म व्यंजनाचा आणि पुढं अ, म्हणजेच 2 अधिक 2. आता इथं 2 अधिक 2 काय केलेलं आहे त्यांनी? काय केलेलं आहे? 2 अधिक 2. हे दोन जे गोल केलेत ते काय आहे? स्वर 2. स्वर 2. स्वर 2 व्यंजन आहे. राईट. अगोदर इथं व्यंजन आले म्हणून आपण याला व्यंजन म्हणू. हे काय आहे? व्यंजन आहे. आणि दुसरे राहिलेले 2 काय आहेत?
स्वर आहेत. सगळ्यांच्या लक्षात येत असेल, येत आहे का? हो सर. हा. आता पुढचा शब्द अतिशय महत्वाचा आहे, चांगला आहे. अमृत ध्वनी. काय आहे? अमृत ध्वनी हा शब्द आहे. आपल्याला अमृत ध्वनीकडे वाटल्यानं म्हणजे पाहिल्यानंतर असं वाटत नाही की त्यातली मूल ध्वनींची संख्या किती आहे. मूल ध्वनींची संख्या किती आहे? 10 आहे. आपल्याला काय करावं लागेल? अ म्हटलं की आपण काय लिहू शकतो? अ. स्वर. अ हा स्वर आहे, त्याच्यामुळे अ च्या अगोदर व्यंजन किंवा त्याच्या पुढे स्वर असं काय लिहायची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर पुढचा जो आपला अक्षर आहे ते मृ आहे. काय आहे? मृ. मृची फोड काय होते? म अधिक रू. मृ होते क्या? मृची फोड काय होते? म अधिक रू. मृ. त्याच्यानंतर त आहे. त सरळ साधा त आहे, त्याची फोड काय होते? त व्यंजन अधिक अस्वर. त्याच्यानंतर ध्व. काय शब्द आहे? ध्व. ध्व मध्ये काय असेल? ध्व व्यंजन म्हणून असेल, व सुद्धा व्यंजन म्हणून असेल, आणि अ हा स्वर आहे त्याच्यातला. सगळ्यांच्या लक्षात येत आहे? ध्व. ध्व काय आहे ते सांगा? युक्त व्यंजन आहे सर. हा, ध्व. त्याच्यानंतर नि आहे साधा, न, आणि इथं वेलांटी दुसरी आहे, म्हणजे इथं आपण काय घ्यावं लागेल? दीर्घ ई घ्यावं लागेल. बरोबर आहे का? दीर्घ ई घ्यावं लागेल का? हो सर. हा. तर आता जे काय वर्ण आहेत ते किंवा ध्वनी आहेत, मूल ध्वनी, ते आपल्याला काउंट करायचे आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 5 3 2 किंवा त्यांनी काउंट करून दिलेले आहेत तिथं, काय हरकत नाही. तर 10 आहेत. त्याच्यानंतर ईश्वर हा शब्द आहे बघा. ईश्वर. आता इथं दीर्घच आहे डायरेक्ट, आणि हा स्वरच आहे एक. ई हा दीर्घ स्वर आहे, माहिती आहे सगळ्यांना, म्हणून तो एकदाच घेतला इथं. हो सर. लक्षात येत आहे ना? हो सर. आता त्याच्या पुढे श्व आहे. श्व. श्व मध्ये काय आहे? श आणि व पाय मोडलेला. श्व मध्ये काय असणार आहे? श पण पाय मोडलेला असणार आहे, व पण पाय मोडलेला. पाय मोडलेला म्हणजे व्यंजन आहे, आणि पाय न मोडलेला म्हणजे अक्षर असतं. सगळ्यांच्या लक्षात येत आहे? हो सर. हा. त्याच्यानंतर ईश्व व आहे, म्हणून व च्या पुढे काय आलेला आहे? अ हा स्वर आलेला आहे. आणि पुढचा र साधा सिंपल आहे, र अ. ईश्वर. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं उदाहरण घेऊया आपण. लक्ष्मी नारायण. लक्ष्मी नारायण मध्ये काय आहे? ल आहे पाय मोडलेला, म्हणजे व्यंजन झालं ते. ल च्या पुढे अ येणार आहे, हे झालं ल. क्ष. आता क्षमी असा आहे बरं का, क्षमी. तर आपण काय करायचं? क्षच पहिल्यांदा करून घ्यायचं. काय आहे क्षच? क्ल प्लस श. आणि श. आणि जर इथं सुट्टाक्ष असतात, सुट्टाक्ष, तर इथं अ आला असता. सगळ्यांच्या लक्षात येत आहे? सुट्टाक्ष असता तर इथं अ आला असता. आता इथं काय झालेलं आहे? त्या म ला तो जोडलेला आहे, म्हणजे अगोदर आपल्याला काय घ्यावं लागेल? म घ्यावं लागेल. इथं क्ष असा शब्द आहे का? नाही, तो जोडलेला आहे. कशाला? म ला. म्हणजे आपल्याला क्षम हे करावं लागेल. क्षम म्हणजे म येणार. इथं दुसरी वेलांटी आहे, म्हणजे आपल्याला दीर्घ ई घ्यावं लागणार. बरोबर आहे? सगळ्यात महत्वाचं या क्षची फोड लक्षात घ्या. कशाची फोड लक्षात घ्यायची आपल्याला? क्ष. क श अ असे असते, परंतु इथं क्ष हा म ला जोडलेला आहे, आणि म ला दुसरी वेलांटी आहे, म्हणून आपण इथं म घेऊन पुन्हा ई घेतलेला आहे. हे सगळ्यांच्या लक्षात येतंय का? हे क्लिअर करा अगोदर या क्षच. सुट्टाक्ष असता तर इथं अ आला असतं, मग म आला असतं. समजतंय? समजा इथं लक्षण असतं तर क श अ आणि पुढे न वेगळं आलं असतं, पण इथं कसं आहे? क्ष मी ला म्हणजे म ला चिटकून आलेला आहे, म्हणजे तो काय आहे? जोडाक्षर आहे. त्याच्यानंतर लक्ष्मी नारायण, तर न आ, र आ, य अ, न अ. टोटल झाले 14. दिसत आहे का इकडे 14? हे इथपर्यंत दिसतंय का सगळ्यांना? हा, दिसत आहे. त्याच्यानंतर धृतराष्ट्र. हा, पुढचा शब्द पहा, धृतराष्ट्र. अतिशय महत्वाचा आहे बघा, याच्यामध्ये 2 जोडाक्षर आहेत.
किती जोडाक्षर आहेत याच्यामध्ये सांगा बरं, आणि कोणकोणते आहेत? दोन. ध्रुव आणि दोन. राष्ट्र, ट्र लास्ट. ध्रुव आणि राष्ट्रचं ध्रुव. ट्र. सुरुवातीला ध्रुवच आपण करूया. ध साधा असेल पाय मोडलेलं व्यंजन, त्याच्या पुढे आपलं एक हे येईल, स्वर येईल, रू. ध्रुव तयार झाला. त साधा त आहे, तो तयार झाला. त्याच्यानंतर रा आहे, तो पण तयार झाला. त्याच्यानंतर स्ट्र आहे. स्ट्र मध्ये काय असणार आहे? श. आता इथं साधा जर श असता, श षटकोनाचा सिंपल आणि वेगळा, तर लगेच या श नंतर काय आला असता? आला असता. समजा आपल्याकडे असा शब्द आहे बघा, षटकोन हा एक शब्द आहे, माहिती आहे का सगळ्यांना? हो सर. आता हा जर षटकोनचा आपल्याला फोड करायची म्हटलं तर आपण काय करणार? श लिहिणार, पुढं अ. पण इथं मात्र आपण तो लिहित नाही. का लिहित नाही? कारण या श ला काय आहे? ट जोडलेला आहे, म्हणून आपण ट पण त्याच्यासोबत घेणार आणि मग आपण स्वर घेणार. ट र अ इथं घेतला स्वर आणि शब्द काय तयार झाला? धृतराष्ट्र. सगळ्यांच्या लक्षात येत असेल? येतंय का? हो सर. त्याच्यावरती 2014. हा, म्हणजे बऱ्याच वेळेला याच्यावर प्रश्न विचारला जातो. आपल्याला फक्त लक्षात ठेवायचे अक्षर कोणते आहेत ते तुम्हाला सांगतो मी. एक म्हणजे क्ष. कुठलं लक्षात ठेवायचं? क्ष ची फोड कशी करायची? सिंगल क्ष असेल आणि जोडाक्षर असेल तर क्ष, त्याच्यानंतर ज्ञ. हे दोन वरती जास्त फोकस करा. आलेल्या एक्झाम्पल मध्ये एक तरी क्ष असेल किंवा एक तरी ज्ञ असेल. एक तरी क्ष असेल किंवा एक तरी ज्ञ असेल, दोन्हीपैकी एक अक्षर असेल, त्यावेळेसच प्रश्न तो पुढे जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पाहूया आपण पुढं. त्याच्यावर प्रॅक्टिसच करावं लागते बरं का, म्हणजे नियम वगैरे लक्षात ठेवण्यापेक्षा ते आपण कसं लक्षात ठेवतोय आणि प्रॅक्टिस करतोय त्याच्यावर बरंच डिपेंड आहे. समजतंय? तर म्हणजे हे फार काय अवघड नाही, पण तुमच्या लक्षात येईल हळूहळू. दुःख हा शब्द पाहूया नंतरचा. ड उ विसर्ग. सगळ्यांना इथला विसर्ग दिसतोय? हो सर. हा, आणि ख आहे साधा, ख अ. दुःख. आंबा सगळ्यात सोपा शब्द आंबा. बघा, हा डायरेक्ट स्वर आहे, परंतु त्या स्वरावरती एक काय आहे? अनुस्वार. राईट. ब साधा आहे, त्याला एक मात्रा आहे, एक काना आहे त्याला, म्हणजे काय झाला? आंबा झाला. तर पुढे आला. त्याच्यानंतर हस्तलिखित. हस्तलिखित. आता लिखित बघा, आता हस्त, ह वेगळाच आहे म्हणून ह घेतलेला आहे. स्त सगळ्यांच्या लक्षात येत असेल. ली, त्याच्यानंतर खी आणि त. आता हे गट तुमच्या लक्षात येत आहेत का? ह म्हणजे कसं फोड केलेली आहे? स्त, स्त ची कशी केलेली आहे? ली ची कशी केलेली आहे? आणि ही ची कशी केलेली आहे? आणि त ची, ही त च तर काय सगळ्यांना येत असेल, ह्याचा काय प्रॉब्लेम नाही. ह ची सगळ्यांना येत असेल, याचा पण काय प्रॉब्लेम नाही. बरोबर? जिथं म्हणजे साधं सिंपल अक्षर असेल तिथं काय करायचं? आपल्याला व्यंजन अधिक अ लिहायचं आहे, ते अक्षर बनलेलं असेल. परंतु जिथं जोड अक्षर आहे किंवा जिथं संयुक्त व्यंजन आहे तिथं मात्र आपल्याला लक्ष द्यायचं. ठीक आहे. आता समजा इथं, आता बघा इथं काय आहे? शी ला काय आहे? पहिली वेलांटी आहे का दुसरी वेलांटी आहे? दुसरी. दुसरी. म्हणून इथं ई हा कसा आलेला आहे? त्या शी मध्ये दुसरी दीर्घ. वेलांटी आहे म्हणून ई हा दीर्घ आलेला आहे. इथं या ली ला पहिली वेलांटी आहे म्हणून इथला जो ई आहे तो कसा आलेला आहे? रस्व. 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 आता सर्जन्यशील पाहू आपण. काय? सर्जन्यशीलता आहे. ठीक आहे. सर्जन्यशीलता. तर स साधा सिंपल स आहे, घेतला. त्याच्या पुढे काय आलेला आहे? सर. जच्या अगोदर सुद्धा उच्चार कुठला येतोय आपल्या? रचा. उच्चार करताना रचा येतोय, म्हणजे आपण र घेतलं. आता र हा पूर्ण आहे का? नाही. तर तो काय आहे? रफार आहे, म्हणजे ज ला जोडलेला आहे, म्हणजे आपण ज घेणार. सर्जन आहे का? हो न. सर. सर्जन्य आणि शीलता हे तर काय पुढे आता तुम्हाला
माहिती झालेला असेल. दीपावली शब्द बघा, असा जो दीपावली असतो तो काय असतो? असा जो दीपावली असतो तो चूक असतो, हा बरोबर आहे. दुसरी वेलांटी दीपावली देच. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देत असताना नेहमी ऍज अ शिक्षक म्हणून तुम्ही ची दुसरी वेलांटी यूज करायला पाहिजे. बरोबर आहे सगळ्यांना? लक्षात येत आहे? दीपावली जवळ आलेली आहे आता काय. हा, त्याच्यानंतर बघू. आता काय वर्ण रचना विग्रहावरून, तर हे झालेलंच आहे, काय माहितच आहे तुम्हाला. कृष्णार्पण हा शब्द आहे आणि त्याचा विग्रह करायचा आहे, 2 शब्दाची फोड करायची आहे. काय होणार सुरुवातीला? कृष्ण एक शब्द आहे, अर्पण एक शब्द आहे. बरोबर आहे? अर्पण. सर कृष्णार्पण. तर क्रू जे आहे, क्रू ते क आणि रू मध्ये संपलेलं आहे. श्न आहे, श न अ याच्यामध्ये ते संपलेलं आहे. आता इथं कृष्ण आणि अर्पण हे काय झालेलं आहे? 2 स्वर एकत्र आलेले आहेत. सगळ्यांच्या लक्षात येत असेल हे. येत आहे का? अ अ एकत्र आल्यावर काय होतं? अ आणि अ एकत्र आला काय होतं? आ आ आ होतो. म्हणून इथं कृष्णार्पण आले का? त्याच्यामुळं इथं डबल अ आलेलं आहे. सगळ्यांच्या लक्षात येत असेल. नाहीतर पुन्हा म्हणतील कृष्ण आणि अर्पण वेगवेगळं आहे. असं नाही, पण इथं देताना मूळ शब्दामध्ये काय आहे? अ आहे का आ आहे? कृष्ण अर्पण आहे का? नाही, कृष्णार्पण. म्हणून इथं डबल अ चा काय आ होतो. पुढचं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. त्याचप्रमाणे दीपोत्सव, आताच मी सांगितलं होतं ची दुसरी वेलांटी लक्षात ठेवायची आहे. दीप अधिक उत्सव. म्हणजे तुम्हाला जर एखादा शब्द दिला तर अगोदर ते जे 2 शब्द आहेत किंवा एक शब्द आहे त्याचा विग्रह व्यवस्थित करा. विग्रह 2 शब्द असतील तर त्याचा विग्रह व्यवस्थित करायचा आणि त्याच्यानंतर मग त्याचे वर्ण पाडायचे हळूहळू. ठीक आहे, सर्वांच्या लक्षात आलंय का हे? हो सर. आता हे जे मी तुम्हाला सांगितलं अ अधिक अ त्याचा होतो आ, तर हे जे आहे हे आहे काय आहे हे? संधी विग्रह. हा, तर हे संधीमध्ये आपण आज फक्त आपण वर्ण सांगितलं तर वर्ण घ्यायचं. हे संधीच आहे सगळं. आता हे प अ अ दीपोत्सव त मध्ये आलेला आहे. ते अ उ काय झालेला आहे? अ उ उत्सव झालेला आहे त्याचा. ठीक आहे, ओ तर तयार होतोय. हा, तर हे जे आहे हा जो दुसरा इथून पुढचा जो आहे तो वेगळा आहे, संधी आहे तो. परंतु याच्यामध्ये ते डिटेलमध्ये अभ्यास करण्यात याच्यामध्ये ते दिलेलं आहे. ही मेन पीडीएफ मी तुम्हाला टाकतोय, तुम्ही त्याचा व्यवस्थित अभ्यास करा, काही प्रॉब्लेम येणार नाही. मराठीला सगळ्यांना 25 पेक्षा जास्त मार्क्स मिळावेत अशी तुमची आणि माझी सुद्धा तयारी असावी. तर त्या पद्धतीनेच मी घेत आहे. अभ्यासामध्ये तुम्ही अजिबात कचराई करू नका, स्पेशली मराठीच्या. त्याच्यामध्ये वेगळं असं काहीच नाहीये, ते सगळं सोपं आहे. जे काही अवघड वाटतंय असं मी थोडं इथं तुम्हाला विश्लेषण करून सांगतोय. ठीक आहे, याच्यापेक्षा काय अजून कुणाला काय याच्यामध्ये विचारायचं आहे? नो सर. आता ही खूप मोठी पीडीएफ आहे. एकच मिनिट. हा, हा मोठा चार्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ते सगळंच दिलेलं आहे. हा, तर इथं तुम्हाला मी सुरुवातीला हे वर्ण दाखवले, स्वर आहेत. तर ह्या स्वरामध्ये 14 स्वर आहेत. 14 स्वर जे आहेत त्याच्यामध्ये ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त हे आहेत. इथं स्वरादी आहे मध्येच, स्वरादी अम आणि आहा खाली आहे, आहा आणि अम खाली आहे ते इथं. तर ते पण लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न येण्याची शक्यता असते. तर एक कंठस्थ वगैरे हे जे आहे स्पेशली, आता इथं तुम्हाला मी थोडंसं फोकस करायला पाहिजे होतं अजून. कुठं? इथं व्यंजन. तर कठोर व्यंजन आहेत, मृद व्यंजन आहेत, त्याच्यानंतर अनुनासिके आहेत,
अर्धस्वर आहेत, उष्मे आहेत, महाप्राण आहेत आणि स्वतंत्र ळ आहे फक्त. तर हे जे वर्ग आहेत तुम्ही वर्ग अगोदर करा. काय करायचं अगोदर वर्ग लक्षात ठेवायचे. वर्ग म्हणजे काय? क चा वर्ग माहिती आहे, आपण बाराखडी शिकलेलो आहे. आता अजून एक महत्वाची गोष्ट, आता आपण काय केलेलं आहे, बाराखडी नाही ते आता काय झालेले आहे 14 खडी झालेली आहे. त्याच्यामध्ये ऍ आणि ऑ सगळ्यांना माहिती आहे ना, ते सुद्धा बाराखडीची आता काय झालेली आहे 14 कडे ऍ आणि हा, ऑ त्याच्यामध्ये तयार झाले. बॅट बॅट आणि बॉल. तर बॅट मधला ऍ आलेला आहे, बॉल मधला ऑ आलेला आहे आणि त्याच्यामुळं ते वाढलेलं आहे. तर ते एक लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला हे क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग आणि प वर्ग हे 5 वर्ग लक्षात ठेवा तुम्ही. हे 5 वर्ग जर तुम्हाला माहित असतील निम्म काम सोपं आहे. क वर्ग क ख ग घ ग, च छ ज झ त्र, ट ठ ड ढ न, त थ द ध न, प फ ब भ म. त्यातले जे पहिले 2 आहेत, या पहिल्या म्हणजे प्रत्येक वर्गातील पहिले जे 2 आहेत ते कठोर आहेत, दुसरे 2 मृदू आहेत आणि तिसरा जो आहे तो अनुनासिक आहे. सगळ्यांच्या लक्षात येतंय 5 अनुनासिक आहेत. जसे 5 वर्ग आहेत त्यांचे तसे 5 अनुनासिक आहेत. इथं अर्धस्वर दिलंय. अर्धस्वरामध्ये काय आहे? य र ल व 4 आहेत अर्धस्वर. त्याच्यानंतर उष्मे 3 आहेत, श स श आणि स. त्याच्यानंतर महाप्राण 1 आहे. टोटल महाप्राण जास्त आहेत परंतु इथं एकच आहे. आता जसं आपल्याकडे बघा जिथं आपल्याला ध हा शब्द आहे, फॉर एक्झाम्पल ह ध किंवा भ भ. आता याच्यामध्ये तुम्हाला एक अजून इथलं सांगायचं राहिलं, तर हा जो द ध ध मध्ये ह आलेला आहे का? द अधिक ह सगळ्यांच्या लक्षात येत असेल म्हणजे ध असतो. तर जिथं जिथं हो. असं केलेलं आहे ते सुद्धा काय आहेत? महाप्राण आहेत. त्या डिटेलच्या ह्याच्यामध्ये सुद्धा ते आहे. तुम्हाला ते अधिक माहितीसाठी बघावं लागेल थोडस. क श हे लक्षात ठेवा. दंत तालव्य आणि तालव्य त्यातला फरक लक्षात ठेवा. कंठोष्ठ्य, कंठ आणि ओष्ठ्य, कंठ आणि ओटानं म्हणले जाणारे कंठोष्ठ्य, कंठ तालव्य कंठ आणि ताल म्हणजे तालून म्हटले जाणारे ए ऐ. दंतोष्ठ्य तेच आहे. त्याच्यानंतर ओष्ठ्य, दंत्य, मूर्धन त्या या अवयवानुसार उच्चारले जाणारे जे काही शब्द आहेत ते काही अक्षर आहेत ते पुढे दिलेले आहेत. त्यामुळे याच्यात जास्त काय अवघड असं नाही. ठीक आहे, एड करूया का? त्याच्यानंतर आपण ते हे पाहणारच आहे, संधी पाहणारच आहे. बोला सर ते ह्या हा. ऍप वरची जी तुम्ही लिंक पीडीएफ पाठवतात की नाही ते शेअर होत नाही का? शेअर आता हे lecture- तेच माझं काहीतरी. आता मी ते काल परवा पण मी तुम्हाला एक पीडीएफ पाठवली होती ना, ज्यावेळेस मी हा. अशी एडिट करतो इथं ना, त्यावेळेस काय होतंय तीच पीडीएफ माझ्या पण मोबाईलमध्ये पुन्हा ओपन होते. तर त्याच्यावरचा काय अच्छा. प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला सोडवून मी ती मूळ पीडीएफ पाठवतो. जरा त्याला थोडंसं म्हणजे काहीतरी सर प्रॉब्लेम असेल. झेरॉक्स काढायचे बरोबर आहे. म्हटले ना ते शेअरच होत बरोबर आहे. नाही. बरोबर आहे मॅडम, मी त्याचं काहीतरी करतो, त्याच्यावर उपाय काढतो तुम्हाला आणि देतो. काय प्रॉब्लेम येऊ हो देत सर. नाही तुम्हाला. हा हो सर, थँक्यू. ठीक आहे, एंड करूया का? बराच वेळ झाला. ओके सर, हो ठीक आहे. सर, थँक्यू हो, सर. ओके. हा, हो सर, हो आणि सर. सगळ्यात महत्वाचं तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करा. आता उद्या विजयादशमीचा मुहूर्त चांगला आहे, तर सगळ्यांनी व्यवस्थित टाइम टेबल करा. नोट्स या मिळणारच आहेत, मी देणारच आहे. त्याशी मी अतिशय बांधिलकी आहे. जो शब्द मी दिलेला असतो तो पाळतोच, त्याच्यामुळे ते सगळं होणार आहे. तुम्ही काय करायचं आहे, व्यवस्थित टाइम टेबल करून त्या वेळेनुसार जिथं जिथं वेळ मिळेल तिथं तिथं अभ्यास करायचा आहे. आणि वेळ मिळत नसेल तर वेळ काढायचा आहे, अधिकचा वेळ काढायचा आहे. एवढ्या 1.5 महिन्यामध्ये आता फक्त 1.5 महिना राहिलाय असं मी म्हणतोय. कारण एकदा का दिवाळीची सुट्टी संपली, दिवाळीच्या सुट्टीमध्ये आता बऱ्याच लोकांना सुट्टी असेल, तर एक जो पहिला आठवडा आहे दिवाळी सुट्टीचा, ते काय आपले जे आहे काय लक्ष्मीपूजन वगैरे, पाडवा, भाऊबीज, ते व्यवस्थित साजरे करा. एक आठवडा नो प्रॉब्लेम. दुसऱ्या आठवड्यामध्ये सुट्टी आहे आपल्याला, तर त्या आठवड्यामध्ये पूर्णपणे तुम्ही त्याच्याशी मग्न व्हा, त्या अभ्यासाशी. स्वतःचं टाइम टेबल करा, स्वतःचं तुमचं एक नियोजन पाहिजे, तुमचा प्लॅन पाहिजे, तुमचं टायमिंगचा प्लॅन पाहिजे, मार्काचा प्लॅन पाहिजे, सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग बिफोर हँड पाहिजे. ओके, रेडी. तुम्ही 22-23 तारखेच्या अगोदरच 10-15 दिवस तुमच्या मनामध्ये असा विचार यायला पाहिजे, म्हणजे तुमचा विश्वास असा व्हायला पाहिजे की यस
प्रश्न काही जरी आले तरी मी 90 पेक्षा जास्त मार्क्स पाडून 100% हा पेपर काढणार आहे, असं तुम्हाला वाटायला पाहिजे जेन्युइनली, तर तुम्ही पास होताय. त्याच्यामुळं आताच पळा. एकदम शेवटच्या 15 दिवसात पळण्याला काहीही अर्थ उरत नाही. आता जे काय आहे वेळ काढा, व्यवस्थित पहा. त्याचबरोबर मराठीमध्ये जसं आपण सांगितलेलं आहे 20-25 मार्क घ्यायचे आहेत, हिंदीमध्ये 20-25 घ्यायचे आहेत. प्रत्येक विषयाचं असं नियोजन करा. मी सिलेबस सांगितलेला आहे. माझ्यापेक्षा अजून समजा तुम्हाला काही वेगळं वाटत असेल तर ते पण करा. माझं म्हणजेच फायनल असं बिलकुल नसतं. तुम्हाला समजा वाटलं की सरांनी हे घेतलेलं आहे, त्याच्यापेक्षा आपण हे वापरू, ते वापरू, ते वापरा, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. परंतु अभ्यास करा आणि 90 पेक्षा जास्त मार्काने टीईटी पास व्हा. ठीक आहे. अजून कुणाला काय सांगायचं आहे का, शेअर करायचं आहे का? ऍक्च्युली आपण काय करूया, एखाद दिवशी थोडंसं असं प्रत्येकाचं काय म्हणणं आहे, हे आहे, थोडं चर्चा करूया. आपण चर्चाच केली नाही, डायरेक्ट इथं शिकवतोच मी आणि असं होतंय. तर थोडं चर्चा करायला पाहिजे. तुमचे जे काही असे थोडे प्रॉब्लेम असतात, इश्यू असतात, तुमच्या मनामध्ये काही डॉट असतात परीक्षेविषयी, तर ते तुम्ही शेअर केले तर कुणाकडून तरी त्याचं सोल्युशन निघत असतंय किंवा मी सांगतो. समजतंय सगळ्यांना? ठीक आहे, एंड करूया का मग आता? आता कुणाला काय सांगायचं आहे, अजून विचारायचं आहे, विचारा. नाही. ओके. हा, ठीक आहे. एंड करूया का? हो. धन्यवाद.